नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळणार आहे। त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो आपल्याला असं आता पाहायला मिळणार आहे की नम्रता आणि आकाश या दोघांमध्ये जो काही आता हा भडका उडालेला आहे आणि त्या भडक्याला कारणीभूत आहे तर शुभंकर आणि वल्लरी या दोघांनी मात्र आता ह्या आकाश आणि नम्रता या दोघांमध्ये वाद पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून मात्र आता तो काही आकाश आणि नम्रता या दोघांना वेगळं करण्यासाठी खूप असे नाटक करतो। काही झालं तरी हे दोघं वेगळं झालं पाहिजे म्हणून तो आता नम्रतावर प्रेम करत असतो। पण त्यानंतर आता एअरपोर्टवर जो काही बँगलोरला जाण्यासाठी निघालेला राकेश आहे आणि त्या राकेशची जी फाईल आहे खरे जे डॉक्टर आहे आणि त्या डॉक्टरांकडून मात्र आता राकेशचं खरं रूप मात्र सगळ्यांच्या समोर ईश्वरी कसं आणणार आहे। कारण त्या फाईलमध्ये असे रिपोर्ट आहे, एक फाईल वेगळी असते आणि दुसरी फाईल वेगळी असते आणि त्या फाईलमुळे आता हे राकेशचं सत्य ईश्वरी समोर आले असते। कारण आता ईश्वरी आणि अर्णव यांनी राकेशवर विश्वास ठेवलेला आहे, पण तरीसुद्धा ईश्वरीला थोडासा डाऊट असतो की नक्की काहीतरी राकेश आपल्यापासून लपवतोय आणि हे सत्य मात्र आपण आता शोधून काढायलाच हवे, जेणेकरून राकेशने काहीतरी मोठा घोटाळा घालायला नको। राकेशचं खरंच मेमरी गेलेली आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी आता ही पूर्णपणे प्रयत्न करत आहे। राकेश इकडे आता ह्या म्हणजे बँगलोरला जाण्याचं नाटक करतो आणि तो अर्णवचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्व काही त्याने प्रयत्न केलेले सुरू असतात। त्यानंतर मात्र आता इकडे वल्लरही पुरेपूर आता ह्या नम्रता आणि ह्या आकाश या दोघांना वेगळं करण्यासाठी प्लॅन करत आहे, परंतु आकाश मात्र खूपच भडकलेला असतो। आकाशला असं वाटत असते की मी काही केलेले नसताना सुद्धा माझ्यावर आरोप कसे आले, म्हणजे हा क्रिमिनल नक्की कोण आहे हा मला शोधून काढावाच लागेल आणि तो क्रिमिनल नक्की आहे तरी कोण, म्हणजे त्याला शुभंकरवर डाऊट असतो। परंतु शुभंकरने मात्र काही केलेलं नसेल, कारण तो आता तर सगळं काही सोडून निघाला होता। हे आता शुभंकरचं एक नाटक असतं आणि त्याच वेळेस आता शुभंकर रूममध्ये येतो आणि शुभंकर रूममध्ये आल्यानंतर पुन्हा तो आता नम्रताबद्दल आता आपल्याला नम्रता हवी आहे आणि काही करून ह्या दोघांना मी कसं वेगळं करेल हे आकाशला सुद्धा मी कळून देणार नाही आणि यासाठी मला आता आकाशच्या आईला भेटावं लागेल। म्हणून तो आता वल्लरीला फोन करतो आणि इकडे वल्लरी मात्र आकाशजवळ बसलेली असते। आकाश म्हणतो की काही झालं तरी मी सोडणार ही नक्की तो क्रिमिनल आहे तरी कोण। आता वल्लरी खूपच घाबरलेली असते आणि त्याच वेळेस तिला शुभंकरचा अननोन नंबरवरून कॉल येतो। तेव्हा आता ही कॉल उचलते। कॉल उचलल्या क्षणी शुभंकर म्हणतो की काय बोला, काय आकाशच्या आईच आहात ना। त्यावरती ती विचारते की तुम्ही नक्की कोण बोलतात। शुभंकर म्हणतो की तुमचा शुभचिंतक आणि जर तुम्हाला त्या आकाशला आणि नम्रताला जर वेगळं करायचं असेल तर तुम्हाला माझी साथ द्यावी लागेल। त्यावरती आता वल्लरी थोडीशी बाजूला बोलायला जाते आणि वल्लरी फोनवर बोलत असते की नक्की म्हणजे काय करावं लागेल, मला तर तेच हवं आहे की ती नम्रता मला या घरात सून म्हणून नकोय, एकतर ती ईश्वरी माझ्या नाकावर टिचून या घरात सून म्हणून आली आणि आता किती काही झालं तरी आता ह्या नम्रताला मी घरामध्ये नाही येऊन देणार। वल्लरी रूममध्ये बोलायला गेलेली असते। आता आकाश खूपच भडकलेला आहे, त्याला आता क्रिमिनल नक्की आहे तरी कोण हा शोधायचा असतो, कारण नम्रता आणि माझ्यामध्ये इतके वाद झालेच कसे। शुभंकरला तर मी मारण्यासाठी गुंड पाठवले नाही, मग नक्की आता हे सर्व काय प्रकार आहे, माझ्यावर आरोप कसे येतात हे मला शोधून काढावंच लागेल। त्यानंतर वल्लरी जेव्हा फोनवर बोलत असते आणि त्याच वेळेस ईश्वरीला म्हणजे काहीतरी हवं असतं, ती आता बाळासाठी काहीतरी घ्यायला आलेली असते आणि वल्लरी फोनवर बोलत असते, म्हणून ईश्वरी थोडंसं कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न करते आणि त्याच वेळेस आता ईश्वरीला नक्की आता वल्लरी मामी कुणाशी तरी बोलत आहे। नम्रता आणि आकाश या दोघांच्या वेगळं करण्याच्या बद्दल जे शब्द तिने ऐकलेले असतात ते तिच्या कानावर पडतात। मामी नक्की कुणाशी बोलत असेल हे शोधण्याचा मात्र ती प्रयत्न करते आणि सगळं काही बोलणं चोरून ऐकते। त्यानंतर आता ईश्वरी रूममध्ये येते आणि रूममध्ये आल्यानंतर आता ती म्हणते की काहीतरी आहे की मामी नक्की कुणाशी बोलत होतात आणि त्यांना नक्की कुणाला भेटायला जायचं आहे हे म्हणजे आपल्याला शोधून काढावंच लागेल। म्हणून आता ती मामीच्या पाठला करण्याचं ठरवते। त्यानंतर मामी मात्र शुभंकरला भेटायला जायला निघालेली आहे आणि जेव्हा ती आता जे ठिकाणी लोकेशन दिलेलं आहे तर त्या ठरलेल्या लोकेशनवर मात्र आता वल्लरी आणि शुभंकर तेथे एकमेकांना भेटायला येतात आणि ईश्वरी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे आलेली असते।
तेव्हा ईश्वरीने सर्व काही त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं. म्हणजे शुभंकर इतका मोठा धोका देईल असं ईश्वरीला कधीच वाटलं नव्हते. म्हणून ती आता आकाशला फोन करते आणि आकाशला फोन करून विचारते की नम्रता आणि तुझ्यामध्ये आकाश काही भांडण वगैरे झालेलं आहे का. त्यावरती आकाश म्हणतो की हो, कारण शुभंकरला मारण्यासाठी मी गुंड पाठवले नाही, तरीसुद्धा नम्रताने माझ्यावर आरोप केला. पोलिसांचं पुरावा ऐकून तिने माझ्यावर आरोप केलेत आणि खरं काय आणि खोटं काय हे खरंच मला माहिती नाही. आकाश म्हणतो की शुभंकर कसा तेच मला माहिती नाही, कारण शुभंकर तर आता घर सोडून जायला निघाला होता, पण मीच त्याला अडवले. त्यावरती आता लगेच ईश्वरी म्हणते की मला आकाश सर तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि आकाश भाऊजी, मी तुम्हाला आता एक फोटो टाकवते, कारण आता तिने शुभंकरचा आणि वल्लरीचा फोटो काढून घेतलेला असतो आणि तो फोटो तिने आकाशला पाठवलेला आहे. आणि तो फोटो आता ती आकाशला दाखवते. म्हणजे हे दोघं एकमेकांना मिळालेले आहे आणि ह्या दोघांनी एकमेकांशी काय बोलणं केलं, कारण नम्रता आणि आकाश यांच्यामध्ये भांडण का लागले. शुभंकरला मारण्यासाठी गुंड मात्र वल्लरी मामीने पाठवलेले होते. हे आता वल्लरी मामीने शुभंकरला सांगितलेलं असतं आणि शुभंकर म्हणतो की मला तर हेच हवं होतं. जरी तुम्ही गुंड पाठवले तरीसुद्धा आता माझ्या फायद्याचंच झालं, कारण ती नम्रता मला हवी आहे. हे सगळं जे बोलणं ऐकलेलं आहे तर ते सगळं काही आता शुभंकरचं आणि वल्लरीचं बोलणं ही आकाशला सर्व काही सांगते. आकाशला हे ऐकल्यानंतर फारच राग येतो. आकाश म्हणतो की आता आईची एवढी हिंमत होऊ शकते का, आई इतक्या थराला जाऊ शकते का, मी आईला नाही सोडणार. किती काही झालं तरी आता आईविषयी भयानक पुरावा तर मिळालेला आहेच. त्यानंतर मात्र आता इकडे राकेश तिकडे गेलेला असतो आणि त्याच वेळेस मात्र वल्लरी जे काही कारस्थान तिने केलेलं आहे तर ते लगेच घरी निघून येते. आणि घरी निघून आल्यानंतर ती मात्र आता जे काही शुभंकरविषयी माहिती आहे तर ती मिळवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती नम्रताला फोन करणारच असते आणि नम्रताला विचारते की तुमच्यामध्ये नक्की काय झालेलं आहे. नम्रताला ती घाईने आता इकडे राजशिर्केंच्या घरामध्ये बोलावून घेते आणि त्याच वेळेस मात्र आता इकडे अंजलीला तर फार ताप भरलेला असतो. अंजली तापाने फणफणत असते आणि तेवढ्यात आता ईश्वरी रूममध्ये येते. ईश्वरी रूममध्ये आल्यानंतर आता अंजली ताईंना पाहते तर काय खूप ताप भरलेला आहे, म्हणून ती घाईने अर्णव सरांना बोलावते की अर्णव सर. आणि त्याच वेळेस मात्र अंजलीची जी काही फाईल आहे तर ती फाईल शोधायची असते, कारण डॉक्टर आलेले असतात आणि ती फाईल आता डॉक्टरांना दाखवायची असते. म्हणून मात्र आता जेव्हा ईश्वरी त्या फाईल शोधायला जाते तर त्याच वेळेस तेथे राकेशची तिला आता 2 फाईल सापडतात, कारण आत्ता ॲक्सिडेंटच्या वेळेस मात्र राकेशची जी काही जुनी एक फाईल होती त्यामध्ये मात्र काहीच राकेशला झालेले नसते. त्याने फक्त एक डॉक्टरांसोबत नाटक केलेलं आहे. त्या रिपोर्टमध्ये सर्व काही नॉर्मल आहे आणि इकडे मात्र एक रिपोर्ट आहे तर त्यामध्ये मेमरी लॉस झालेला आहे, हे असा रिपोर्ट असतो. आता हे ईश्वरीने पाहिल्यानंतर ईश्वरीला फार मोठा धक्का बसतो. म्हणजे राकेश जे काही आपल्याशी वागतो, जे काही बोलतो ते सर्व खोटं नाटक आहे आणि किती काही झालं तरी ह्या राकेशचा पर्दाफाश आपल्याला करावाच लागेल. तो आपल्या पुढचा निघालेला आहे आणि हे सत्य मात्र आता लवकरात लवकर अंजली ताईंसमोर तर यायलाच हवे, कारण राकेश काही करून मात्र आता हे सर्व करू शकतो. म्हणून ईश्वरी अर्णवला ती फाईल वगैरे दाखवते. अर्णव म्हणतो की असं कसं होऊ शकतं, मी राकेशवर इतकी मोठी जबाबदारी टाकलेली आहे, मग राकेश नक्की काहीतरी आपल्याला फसवणार तर नाही ना. काही झालं तरी आपल्याला त्या राकेशवर डोळा ठेवावाच लागेल. त्यानंतर आता आकाश घरी येतो. आकाश घरी आल्यानंतर मात्र वल्लरीला जाब विचारतो की आई तुझं आणि शुभंकरमध्ये काय नवीन सुरू आहे. तर वल्लरी रागाने म्हणते की तू नक्की काय बोलतोस, माझ्यावर आरोप करतोस का. तर आकाश लगेच ते मोबाईलमधील फोटो दाखवतो आणि बघ आई, शुभंकर आणि तू एकमेकांना कसे ओळखतात, नक्की तुमच्या दोघांमध्ये काय आहे आणि ईश्वरीने जे ऐकलेलं आहे तर ते खरं आहे का. वल्लरी आता काही सांगायला तयार नसते आणि त्याच वेळेस आता अर्णव मात्र घरी आलेला असतो. अर्णव आता ताईला हॉस्पिटलमध्ये डॉक्टर वगैरे आहे तर ते चेक वगैरे करता डॉक्टर आलेले असतात. अंजलीला आता सगळं स्पष्ट सांगितलेलं असतं की अंजलीने बाळाला जवळ घ्यायचं नाही, तोपर्यंत बाळ हे ईश्वरीकडे असेल. आणि इकडे मात्र आकाश सगळ्यांच्या समोर आता वल्लरी मामीला बाहेर बोलावतो आणि सगळा आरडाओरडा आता होत असतो. आकाश इतका भडकलेला असतो की नम्रता जे काही वागते ते चुकीचं नाही, कारण तिचे काही चूक नसताना आता जे गैरसमज करून दिलेले आहे तर त्यात म्हणजे आपल्या आईचा मोठा वाटा आहे. म्हणून आता आकाश ठरवतो किती काही झालं तरी आज मात्र मी नम्रताशी लग्न करून
करून डायरेक्ट तिला घरी घेऊन येणार आहे. तर आणि आता मी मामीला म्हणजे आईला सुद्धा काही विचारणार नाही आणि घरातील कुणालाच काही विचारणार नाही. म्हणून आकाशने आता ह्या वल्लरीचं सगळ्यांच्या समोर सत्य सांगून ह्या नम्रताशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. आणि लगेच मात्र तो नम्रताला इकडे मंदिरात नेतो आणि तिच्याशी लग्न करून शेवटी तो घरी येतो. आता वल्लरीला हे सर्व काही बघून खूपच जळफळाट होतो. परंतु त्याच वेळेस आता शुभंकर तेथे आडवा आलेला असतो. शुभंकर म्हणतो की हे बघतो आकाश असं करू कसं शकतो, माझं नम्रतावर प्रेम आहे आणि मी तिच्यासाठी काही वाटेल करायला तयार होतो. तुझ्यात आणि नम्रतामध्ये भांडण होत होतं हे मला तर आणखीनच छान वाटत होतं. पण काही झालं तरी आता मी तुला म्हणजे नम्रताची आणि तुझी एकत्र तुम्हाला नाही होऊन देऊ शकत. नम्रता मला हवी आहे. मी नम्रतावर प्रेम करतो. त्यावेळेस आता नम्रताला फारच राग येतो. नम्रता लगेच आता शुभंकरच्या एक सनकनी कानामागे देते आणि म्हणते की तुझी हिंमतच कशी झाली, कारण तुझ्यामुळे मी आकाश सरावर इतके मोठे आरोप केलेत आणि तू इतक्या मोठ्या थराला जाऊ शकतो. आता शुभंकर लगेच रागाने नम्रताला म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्या कानामागे देण्याची. तर नम्रता काही घाबरायला तयार नसते. नम्रता आणि आकाश मात्र शुभंकरला चांगला धडा शिकवतात आणि वल्लरीच्या नाकावर टिचून मात्र आता ह्या घरामध्ये प्रवेश करतात राजशिर्क्यांच्या. आणि हक्काने मात्र आता आकाशची बायको ही नम्रता बनते. तेव्हा आता मित्रांनो ईश्वरी समोर आता एक नाही तर असा 2 सत्याचा उलगडा झालेला असतो. कारण राकेशची फाईल तिला सापडलेली असते आणि वल्लरीचा खरा चेहरा समजलेला असतो. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.